जगात अखंड चालतात। वळणावळणाच्या दिवेघाटातून वारी पुढे सरकते। लाखो वारकऱ्यांना सोबत घेत सगळ्या संतांच्या पालख्यांचा सुरेख संगम घडतो आणि एका विलक्षण ब्रह्मनादाची अनुभूती होते। माऊलींच्या पालखीभोवती मानाच्या अश्वांचे रिंगण पार पडतं आणि ज्या मातीतून माऊलींचे अश्व रिंगण घालतात ती माती भाळी लावण्याची धडपड सुरू होते। नीरा चंद्रभागेच्या पाण्यात माऊलींच्या पादुका न्हाऊन निघत वारी पोचते ते विठुरायाच्या पंढरपुरात आणि लाखो वारकऱ्यांना एकच ओढ लागते ती पांडुरंगाच्या दर्शनाची। मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येऊन हात आपोआप जोडले जातात, डोळ्यांच्या कडा ओलावतात, स्वर्ग सुखाची अनुभूती होते। युगे 28 विटेवर उभं राहून कर कटीवर ठेवून साऱ्या जगाचा संसार सांभाळणाऱ्या त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन होतं आणि खऱ्या अर्थाने आनंदवारी पूर्ण होते। आज या चंदनवाडी नगरीत आपला विठुराया गोड गणपतीच्या रूपात आकार घेऊन इथे त्याच्या गाभा